त्यानंतर करणार आहोत अनुलोम विलोम. एक लांब श्वास भरून घ्या. उजवी नाकपुडी बंद करा, डावीने श्वास घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या, डावीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा. असं अल्टरनेट करायचं आहे. भ्रामरी प्राणायाम करूया. 2 बोटे कपाळावर, कानाचं शटल अंगठ्याने बंद करायचं आणि 3 वेळा भ्रमरासारखा अंतर्मनामध्ये ओंकार करायचा आहे. दोन्ही हात खाली, डोळे बंदच राहतील. आता बोटांमध्ये बोटे टाकायचे आहे. डोळे बंद. आणि आता आपण करणार आहोत ध्यान, मेडिटेशन. भगवान गौतम बुद्धाचं आनापानसती ध्यान करत आहोत आपण. डोळे बंद, मन शांत ठेवायचंय. श्वास घेणे आणि सोडणे एवढीच क्रिया सुरू ठेवायची. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, स्वामी समर्थ, श्री संत गजानन बाबा, श्री गुरु महाराज, या सर्वांच्या चेतनेला आवाहन करून आपण ध्यान करूया. सप्तऋषी मंडल, आकाशातील ग्रह तारे, सर्वांना आपण ध्यानाकरिता आमंत्रित करूया. श्वास घेणे आणि सोडणे एवढीच क्रिया करायची आहे. आना म्हणजे श्वास घेणे, अपाना म्हणजे श्वास बाहेर सोडणे, आणि सती म्हणजे अवेअरनेस, त्या श्वासावरती लक्ष ठेवून राहणे. संपूर्ण लक्ष श्वासावर.
श्वास आणि प्रश्वास, श्वास आणि प्रश्वास. अगदी नॉर्मल श्वास घ्यायचे आहे. ब्रह्मांडातली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सहस्त्रार चक्रावरती आलेली आहे. इमॅजिनेशन करायचं आहे. ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या डोक्यावर सहस्त्रार चक्रावर आलेली आहे. संपूर्ण सहस्त्रार चक्र हे सोनेरी रंगाने आच्छादित झाले. सोनेरी रंग झालाय सहस्त्रार चक्राचा. पूर्ण व्हायब्रेशन मिळत आहे. सहस्त्रार चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन जात आहे. इमॅजिनेशन करायचं आहे. आज्ञा चक्रावरती, विशुद्धी चक्रावर, अनाहत चक्रावर, मणिपूर चक्र, सर्व चक्र सोनेरी रंगाने आच्छादित होत आहे. स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र, इथून दोनही पायामध्ये तळपायापर्यंत ही संपूर्ण एनर्जी आलेली आहे. ही संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आलेली आहे. पूर्ण ऑरा क्लिअर केला आहे. आपल्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी दूर निघून गेली आहे. कोणतेही आजार आपल्याला राहिलेले नाही आहे. आता सर्व शरीर शुद्ध झालेलं आहे. श्वासावरती लक्ष ठेवायचे. श्वास आणि प्रश्वास, श्वास आणि प्रश्वास. फक्त 1 मिनिटांकरिता 1 मिनिट बाकी राहिलेला आहे. पूर्ववत शरीरामध्ये चेतना निर्माण करायची आहे. दोन्ही हात डोळ्यावरती न्यायचे. हाताच्या उंजळीमध्ये डोळे उघडायचे. पाच, 4, 3, 2, 1, 0. उघडा डोळे. टाळ्या वाजवायच्या. जय गुरुदेव.